हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे धनश्री आणि मी चायनामधल्या शेंझेन या सिटीमध्ये राहते. तर आज आहे रविवार आणि आम्ही जाणार आहोत शेंझेनमधल्या एका बीचवर आणि त्या बीचचं नाव आहे डॅमेशा बीच. तर या बीचवर कसं जायचं आणि इथे आम्ही काय काय मज्जा करणार आहोत हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आम्ही मिन्झिया स्टेशनवर आलेलो आहोत आणि इथून आम्ही 11 स्टेशन पुढे जाऊन 12व्या स्टेशनला उतरणार आहोत. त्या स्टेशनचं नाव आहे हुआंग बेलिंग, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि तिथे उतरल्यानंतर तिथून एक मेट्रो चेंज करणार आहोत, तुम्हाला दाखवेलच मी पुढे तसं. तर आता हुआंग बेलिंग हे स्टेशन आलेलं आहे. इथून लाईन चेंज करून मेट्रोमध्ये बसतो. हुआंग बेलिंग स्टेशनपासून 13वं स्टेशन डॅमेशा हे आहे. तर आता आम्ही उतरतोय या स्टेशनवर. आज संडे असल्यामुळे बीचवर जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी होती. हा एक्झिटचा मॅप आहे आणि इथे वेगवेगळ्या एक्झिट त्यांनी दाखवलेल्या आहेत, ABCD, आणि प्रत्येक एक्झिटवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्यानुसार आपण एक्झिट चूज करायचे. बीचवर जाण्यासाठी A एक्झिट दिलेली होती. तर आम्ही तिकीट स्कॅन केलं आणि बीचवर जायला निघालो. या मेट्रो स्टेशनवर त्यांनी खूप सुंदर इंटेरियर केलेलं होतं, एकदम बीचला शोभून दिसेल असंच. आणि त्यावरून लगेच समजतं की या मेट्रो स्टेशनचा वच बीच आहे. मेट्रो स्टेशनवरून आम्ही एक्झिट केली आणि समोर लगेच आम्हाला बीच दिसला. बीच बघितल्यानंतर खूप छान वाटत होतं, कारण असं आयुष्यामध्ये पहिल्यांदा घडत होतं की मेट्रो स्टेशनवरून एक्झिट घेतली आणि समोर लगेच बीच दिसला. हे येलो आणि व्हाईट कलरमध्ये दिसणारे कॅबिनेट्स हे आपलं सामान ठेवण्यासाठी आहेत. तर इथे रेट्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानुसार आपण इथे जर का आपलं सामान ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की खूप ऊन आहे, पण इथला उन्हाळा भारतासारखा नसतो. तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे टेम्परेचर 30च्या आतच असतं. दुपारची वेळ असल्यामुळे सगळेजण सावलीमध्ये बसले होते आणि त्यामुळे आम्ही सुद्धा बसण्यासाठी जागा शोधत होतो. तर आम्हाला सुद्धा झाडाच्या ठिकाणी जागा मिळाली. तिथे आम्ही आमचं सामान ठेवलं आणि नंतर आम्ही जेवायला गेलो.
बीचवर कचरा होऊ नये यासाठी त्यांनी मातीमध्ये ठिकठिकाणी डस्टबिन्स ठेवलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये या बीचवर प्रचंड गर्दी असते. फक्त वीकेंडलाच नाही तर वीकडेजला सुद्धा असते. बीचवर आल्यानंतर काशवीला मातीमध्ये खेळायला प्रचंड आवडतं आणि ती आम्हाला सुद्धा तिच्यासोबत खेळायला सांगते. काशवी आणि तिच्या बाबाने मातीचे वेगवेगळे शेप्स बनवले होते. आम्ही समुद्रापासून खूप जवळ खेळत होतो, त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज कंटिन्यू कानांवरती पडत होता आणि त्यामुळे खूप छान वाटत होतं. खरंच निसर्ग ही एक सुंदर देणगी आहे देवाने दिलेली. काशवीसोबत खेळताना आम्हाला दोघांना आमच्या बालपणीचे दिवस आठवत होते. खरंच मोठं झाल्यानंतर आपण लहान लहान गोष्टींमधला आनंद घ्यायचा विसरून जातो, पण आपली मुलं आपल्याला तो आनंद घ्यायचा पुन्हा शिकवतात. या बीचवर वेगवेगळ्या शेपमधले बरेच स्टॅच्यू आहेत, तर आपण या स्टॅच्यू सोबत सुद्धा इथे फोटोशूट करू शकतो. इथे एक ब्रिज सुद्धा आहे. आपण या ब्रिजवर उभं राहून संपूर्ण व्ह्यू सुद्धा बघू शकतो आणि खूप छान व्ह्यू दिसतो. रात्रीच्या वेळी हा ब्रिज असा दिसतो. इथे भरपूर लाइटिंग्स वगैरे लावलेले आहेत त्यांनी. रात्री सगळ्या ठिकाणी लाइटिंग्स होत्या, त्यामुळे हा बीच अजूनच सुंदर दिसत होता. ब्रिजवर सुद्धा खूप सुंदर लाइटिंग्स होत्या आणि बीचच्या साईडला सुद्धा ज्या उंच बिल्डिंग्स होत्या तिथे सुद्धा लाइटिंग सुरू होती. बीचच्या साईडला इथे एक पार्क आहे. इथे सुद्धा आपण बसू शकतो आणि लहान मुलं सुद्धा या पार्कमध्ये खेळू शकतात. आपले हातपाय धुण्यासाठी सुद्धा त्यांनी इथे एक वेगळी जागा दिलेली आहे. अशा प्रकारे आम्ही आमचा संडे बीचवर मनसोक्त स्पेंड केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.